गणपती बाप्पा मोरया. हाय गाईज, आज मी पहिल्यांदा माझं व्हिडिओ बनवते, ब्लॉग बनवते. तर बघा, मी तुम्हाला ना माझी झाडं दाखवते आणि आज मी तुम्हाला माझं मिरचीचं झाड दाखवते. हे रोप छोटं होतं एकदम, बियापासून ना हे रोप आलं होतं, बी टाकली होती आणि ते बियापासून आलेलं आणि तेव्हापासून मी ह्याची काळजी घेतली आणि ह्याला असे दगडं माती व्यवस्थित लावून ह्याची काळजी घेतली. ह्याला एक आधार दिला, म्हणजे हे असं पडत होतं ना एक साईडनी, मग ते वाऱ्याने हे तुटलं असतं. ह्याला एकदम सपोर्ट देऊन व्यवस्थित मी ह्याची काळजी घेतली. तसं आहे ना, ह्या झाडांनी पण आहे ना मस्त मला साथ दिली आणि मला ह्याच्यासोबत खूप छान वाटतं. आणि हे स्वतः एवढं बहरलं, एवढं स्वतः मोठं झालं. आणि काय पावसाचे दिवस आहेत, पाऊस आला, ऊन वारा सर्व ह्याच्यामध्ये ना, या निसर्गामध्ये मस्त झाड आलं. आणि ह्यानी ना मला मी 3-4 वेळा मिरच्या काढल्या, खूप वेळा काढल्या ह्याच्या, खूप मिरच्या आल्या. आणि आता आहे ना, ह्यानी मला भरपूर मिरच्या दिल्यात माहिती आहे. हे बघा किती सर्व मिरच्या दिल्यात त्यांनी. म्हणजे आपण माणसाला जीव लावला तर माणसं कशी मतलबी राहतात माहिती आहे ना, तशी ही झाडं नाही. आपण ना झाडांना फक्त त्याची मी थोडीशी काळजी घेतली, त्याला थोडासा सपोर्ट केला, तर त्याच्या बदल्यात बघा त्यांनी मला किती सर्व मिरच्या दिल्या, किती वेळा मिरच्या दिल्या. आणि मिरच्या पण देतो आणि एवढा माझ्यासमोर असा मोठा झाला आहे ना, बहरला आहे ना, त्याला बघून मला खूप आनंद होतो. म्हणजे एक मनाला समाधान भेटतं ह्या झाडांना बघून मला. आणि माझं ना, मी एक सिद्धिविनायकच्या गणपतीचा हार आहे ना, आम्ही आणला होता मंदिरातून. आणि तो देवाला घातल्यानंतर म्हटलं आता काय करायचं, तर तो हार मी इथं सुकायला घातलेला. आणि तो सुकून हार, त्या फुलांच्या बिया पडून त्याची किती सुंदर फुलं आलेत बघा. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, ही अशी सुंदर हे सगळीकडे असं पसरले ना हे झाड. बघा, मला ह्याला काय करावं लागलं का नाही ना, फक्त मला इथं त्यांना सुकत घालावं लागलं. आणि पाऊस तर येतोच आहे, त्याच्यामध्ये ते रुजून गेला आणि इतकी सुंदर फुलं आली. उद्या आता मला ती फुलं परत मला देवाला व्हायला पण मला कामाला येणार. म्हणजे आपण कसं सुकलेल्या हारांचा, फुलांचा कसा उपयोग करू शकतो बघा. कचऱ्याच्या डब्यात न टाकता आपल्या देवाचे हार फुलं आपण इकडं टाकली अशी मातीमध्ये, तर रुजून ते परत आपल्याला फळं फुलं देतात. तर बघा, आणि हे बघा ना, माझं केळाचं झाड, हे मी ना स्वतः एक रोप लावलेलं. हे मी एक रोप लावलं आणि ह्याचं ना मुळामध्ये 3-4 असे मनानेच आले. मला ह्याची काळजी घ्यायला लागली नाही, ह्याला मी फक्त लावायचं काम केलं. आणि नंतर काय पाऊस येतोय, त्याची काळजी होते, त्याला भेटतं सर्व खायला प्यायला. तो आपला मस्त आला बघा हा माझा केळाचं झाड. ह्याच्या आधी पण मी तर खूप सारी झाडं लावली होती, पण ती राहिली नाहीत. म्हणजे इथं आमचं कसं हा डोंगर आहे, ह्या डोंगराचं पाणी जाण्यासाठी ना इकडे गटार बनवली त्या लोकांनी. तर त्या गटारीसाठी ना सर्व माझी झाडं तोडली. खूप मोठी झाडं होती माझी, पण मी जिद नाही सोडली, मी परत झाडं लावायला सुरुवात केली. आणि हा बघा माझा ना पपईचं तेव्हाचं झाड आहे, पण तो अजून व्यवस्थित आहे. त्याला आता किती सारी फळं आलेत बघा. त्याची फळं काढली की मी परत व्हिडिओ टाकेन. परत मी भोपळ्याचं झाड लावलं आहे. मी तुम्हाला दाखवते ना, मी ना पक्ष्यांसाठी ना दाणे टाकत होती आणि ते दाणे टाकल्यानंतर पक्ष्यांनी खाल्ले नाही आणि ते रुजून आहे ना त्याचे असे कणीस आले. हे सर्व ना असे त्याचे कणीस आलेत. हे बघा, हे इकडे पण बघा, हे सर्व कणीस आलेत. आणि हे मी कशासाठी ठेवले माहिती आहे, हे जर पक्ष्यांनी नाही खाल्ले तर चिमण्या आहे ना, मला चिमण्या खूप आवडतात आणि त्या चिमण्या येऊन ना ह्याचे परत दाणे खातात माहिती आहे. त्यांना बघूनच मला खूप समाधान वाटतं, मला खूप आनंद होतं, म्हणून मी हे ना तोडले नाही. परत इथे बघा, हे नारळ आहेत, अजून मी लावले नाहीत, ह्यांना लावायचं आहे. ही तुळशी, ही भोपळ्याची वेल, ह्यांना सांभाळायचं मी काम करते. त्यांचं काही नुकसान होऊ देत नाही, म्हणजे घुशी लागतात किंवा कुणी पाय देईल, तोडेल, तेवढं होऊ देत नाही. मी ह्यांची एवढी काळजी घेते. ह्यांना आत्तापर्यंत आलेत खूप सारी फुलं. ह्यांची भाजी मी नाही काढलेली,
आणि मी नशिबाने समजा, म्हणजे मी मुंबईत असून अंधेरीत असून माझं हे छोटंसं घर आहे. तुम्हाला दाखवते बघा. हे ना माझं छोटंसं घर आहे आणि घराच्या समोर मला ही ना अशी जागा मिळाली आहे. म्हणून ह्या जागेचा मी सदुपयोग म्हणून मी अशी झाडं लावते. मी काय तिथं अतिक्रमणासाठी घर नाही बांधलं किंवा काही नाही. फक्त मला तिथं झाडं लावायचे आणि पक्ष्यांसाठी आणि स्वतःसाठी पण बरं वाटतं. हे बघा, हे पण लावले मी गोकर्ण. हे पण बी टाकलेलं खूप छान आलं. याची फुलं पण आलेली खूप सुंदर होती. ही तुळस पण लावली आहे, माझ्या दारातली तुळस छान आहे ना. तर हा ना असं माझ्या घराच्या समोरचा निसर्ग आहे. म्हणून ना मला इथून जावं वाटत नाही. मला इथं खूप आवडतं राहायला. कारण मी मुंबईत असून मला इथं गावाची फिलिंग येते. इथे सर्व आंब्याची झाडं आहेत, इकडे महाकालीचं मंदिर आहे, अजून काय पाहिजे. आणि हा आमचा कुत्रा आहे, इकडे बघ, हे बघ, हे बघ, हा आमचा ना हा कुत्रा आहे, खूप छान आहे. कोण आले की आम्हाला लगेच सांगतो, काय झालं की आम्हाला लगेच भुकून सांगतो. आणि ही त्याची मित्रमंडळी. तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा पहिला व्हिडिओ? तुम्ही लाईक आणि कमेंट करून मला सांगा. बाय.